दरम्यान आजपासून मुंबईमध्ये प्रचाराचं बिगुल फुंकलं जाणार आहे। महायुतीची 3 जानेवारीला पहिली सभा पार पडेल, तर 4 जानेवारीला ठाकरेंचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। नेमका या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष या दौऱ्याकडे लागलंय। आजपासून मुंबईमध्ये प्रचाराचं बिगुल फुंकलं जाणार आहे। महायुतीची 3 जानेवारीला पहिली सभा होणार आहे। 4 जानेवारीला ठाकरेंचा जाहीरनामा हा केला जाणार आहे। दरम्यान कधी काय काय होणार आहे याचा तपशील जर आपण पाहत ग्राफिक्सच्या माध्यमातून, महायुतीची पहिली सभा 3 जानेवारीला, तर ठाकरेंचा वचननामा 4 जानेवारीला। अजित पवारांच्या महायुतीच्या सभेला अजित पवार नसतील सभेला, तर ठाकरेंच्या वचननाम्याला शरद पवारांची उपस्थिती अनिश्चित आहे। सभेमध्ये भाजप आणि शिवसेनेचे नेते हे सहभागी असतील, तर ठाकरेंच्या वचननामा या सोहळ्याला आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा प्रचारनामा आणि हा सगळा कार्यक्रम संपन्न होईल। यावेळेला महायुतीचा महापौर आणि महापालिकेत मुंबईकरांची खरी सेवा करायची आहे, यासाठी संवादाचा, चर्चा, विमर्श यासाठी मी कालपासून सातत्याने सगळ्यांना भेटतोय। 4 तारखेला पहिलं वचननाम्याचं उद्घाटन प्रकाशन होईल। त्याच्यावरती दोन्ही बाजूंनी जवळजवळ शेवट हात फिरवण्याचं काम सुरू आहे, आज संपेल। त्यानंतर माननीय उद्धव ठाकरे आणि सन्माननीय राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबईसह MMRA रिजनमध्ये होती।